रागिनी चालले गुरं बघायला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज नवीन एका ब्लॉगमध्ये। मंडळी, आम्ही चाललो मित्राच्या गावी कोलबांद्रे दापोलीमध्ये आणि आम्ही तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न करू कोलबांद्रे गाव कसं आहे ते। चला तर जाऊया मित्राच्या गावी। मंडळी, मी जेव्हा सुट्टीच्या दिवशी मित्राच्या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सडवे नंबर 2च्या शाळेच्या पटांगणात जातो आणि शाळेच्या पटांगणाकडे पाहून तसेच शाळेच्या भिंती आणि नावाचं बोर्डवर एक नजर फिरवतो, तेव्हा मला माझ्या बाळपणाची आठवण येते। तेव्हा शाळेत लवकर जाऊन पटांगणाची गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे साफसफाई करणे, पाणी भरणे, शाळेतील मस्ती, दंगा या सर्व गोष्टी आठवून डोळे अगदी भरून आले आणि पुन्हा ते दिवस कधी आयुष्यात येणारच नाही याची खंत धरून मी भरलेल्या मनाने जड पायाने परत निघालो। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हा संध्याकाळचा नजारा आहे दापोलीमधून। हा जो पाळा बघतोय तुम्ही अडुळसा आहे। तुम्ही अडुळसा जे औषध पिता खोकल्यावर वगैरे ते याच वनस्पतीपासून बनवलं जातं। पहा कितीतरी वनस्पती आहेत अडुळसाच्या। बापरे, किती हे काजू! पूर्ण झाड काजूनं भरलेलं आहे। मंडळी, आहे का तुमच्याकडे असे भरगच्च काजूचं झाड? असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि प्लीज सांगा। हा बघा इथं 2 मिनिटं याला सर्च करा तुम्ही मोबाईलला। तुम्ही पाहू शकता अजूनही गुराचा जो गोठा आहे खूप दिवसांनी पाहायला भेटला। असे गोठे खूप कमी पाहायला भेटतात। रागिनी चालले गुरं बघायला। आहे का गुरं? चला आपण बघूया गुरं। किती छान छान गुरं आहेत। वाव, छोटी छोटी। हॅलो छोटू। बापरे, बाहेर येतील। छोटं छान आहे, मस्त। असे गोटे खूप कमी पाहायला भेटतात। कोणी ओळखलं की या पक्ष्यांना? कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा आणि लाईक करा। चला तर मंडळी, मी कोलबांद्रे येथील सडवे गावाची रजा घेतो आणि परतीच्या मार्गाला लागतो। खूप छान गाव आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे। या परिसरातील जर का कोण हा व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा।
चला